नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तिरुमला तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर यांच्यासोबत विराजमान असलेल्या श्री पद्मावती देवीला सोलापूरच्या पद्मशाली समाजाकडून माहेरची साडी अर्पण करण्याचा मान यंदाही जपला जाणार आहे. डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळ्यासाठी सोलापुरातून पद्मशाली समाजाच्या वतीने विशेष तिरुपती यात्रा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत. पद्मशाली समाजात श्री पद्मावती देवीला कुलस्वामिनीचे स्थान मानले जाते. त्यामुळे प्राचीन परंपरेनुसार देवीला माहेरची साडी, बांगड्या, ओटी भरण आणि अन्य पूजेचे साहित्य अर्पण करण्याचा मान पद्मशाली समाजाला मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही धार्मिक परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही ती अधिक उत्साहात साजरी केली जाणार आहे. या उपक्रमासाठी 8 डिसेंबर रोजी तिरुपतीला विशेष यात्रा रवाना होणार आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती 4001 रुपये देणगी निश्चित करण्यात आली आहे. या शुल्कात साडी अर्पण, प्रवास, निवास, भोजन तसेच बालाजी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. इच्छुकांनी 20 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून सहभाग निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर, पद्मशाली श्री पद्मावती देवी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान म्हणून पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे सहकार्य लाभणार असून समाजातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. पत्रकार परिषदेला वेणुगोपाल जिंदल, पंडित रामचंद्र जन्नू, गंगी वड्डेपल्ली, दामोदर पाचकंटी, व्यंकटेश रच्चा, निलेश डांगे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.